श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या दृढ निश्चयी आणि मेहनती जातकांनो, तुमचं जीवन म्हणजे संयम, संघर्ष आणि शांत शक्तीचे एक उदाहरण असतं. पण आता दसरा झाला आणि आता दसऱ्यानंतरचा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करणार आहे. जे बदल येत आहेत ते फक्त बाहेरचे नाहीत, ते आत्म्यापर्यंत हलवून टाकणारे आहेत. सगळं काही योग्य दिशेने जातंय तुम्हाला असं वाटत होतं, पण आता ग्रहांचा अद्भुत खेळ होतोय. तुम्हाला नवीन दिशा आता दाखवणार आहे. काही गोष्ट मनासारख्या होतील तर काही गोष्टी तुम्हाला कसोटीच्या आगीतून नेतील, पण शेवटी जिंकणार आहात तर तुम्हीच आणि फक्त तुम्हीच. कारण मकर राशीचा स्वभावच आहे हार मानू नये. दसऱ्यानंतर शनी, गुरु आणि केतू हे तिन्ही ग्रह तुमच्या राशीच्या भविष्यावर मोठा प्रभाव टाकत आहेत. तुमचा स्वामी शनिदेव आता कर्माचे फळ देण्यासाठी सज्ज आहे. तुमची मेहनत वाया जाणार नाही. प्रामाणिकपणे काम केलं त्यांना आता योग्य ओळख आणि मान मिळणार आहे. पण ज्यांनी आळशीपणा केला किंवा चुकीच्या मार्गावर गेले त्यांना थांबून पुन्हा शिकवण हा काळ ठरवेल. गुरु तुम्हाला नव्या ज्ञानाची, नव्या कल्पनांची भेट देईल आणि केतू तुमच्यातील आध्यात्मिक शक्ती जागवेल. या काळात नशीब आणि नियती दोन्ही एकत्र काम करतील. फक्त तुम्ही स्थिर राहा आणि निर्णयात घाई करू नका. मकर राशीच्या जातकांनो, तुमचं करिअर आता एका नव्या टप्प्यावर आहे. काहींना प्रमोशन तर काहींना नवी भूमिका मिळू शकते. ज्यांना नोकरीत स्थिरता हवी आहे त्यांच्यासाठी आता संधी येईल, पण त्यासोबत जबाबदारी सुद्धा वाढेल. व्यावसायिक जातकांसाठी हा काळ नव्या मार्केट, नव्या संपर्क आणि नव्या विस्ताराचा आहे. पण लक्षात ठेवा, यश मिळवणं सोपं कधीच नसतं, ते टिकवणं म्हणजे कसोटी असते. हा काळ आहे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनचा. तुमच्या संयमामुळेच तुम्हाला मोठं फळ मिळणार आहे. भावनिक पातळीवर तुम्ही सध्या थोडं एकटं वाटत असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण संबंधांमध्ये तणाव तुम्हाला जाणवेल. पण ही वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची. ज्यांचं नातं खरं आहे ते या काळात अधिक मजबूत होतील. ज्यांचं फक्त बाह्य प्रदर्शन होतं ते नैसर्गिकरित्या नक्की दूर जातील. विवाहित व्यक्तींनी थोडा संयम ठेवावा, संवादात सौम्यता ठेवावी, कारण छोट्या मोठ्या गोष्टींनी मोठा परिणाम होऊ शकतो. नवीन नातेसंबंधांसाठी मात्र हा काळ उत्साही आहे. तुमचं आकर्षण वाढतंय, पण योग्य व्यक्ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. पैशाचा प्रवाह हळूहळू वाढतोय. जुने थकलेले पैसे परत मिळतील. कर्जाचा ताण सुद्धा कमी होईल. पण अनावश्यक खर्च आणि लक्झरी लाईफवर खर्च कमी करा. नव्या गुंतवणुकीतून विचारपूर्वक निर्णय घ्या. लँड, प्रॉपर्टी, गोल्ड या क्षेत्रात नफा होऊ शकतो. कठोर परिश्रम, योग्य दिशा याने तुम्ही संपन्न होऊ शकतात. हे होते मकर राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.